नाही, त्यांना तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही मी प्रार्थनेच्या वेळेस प्रार्थनाला बसतो त्यावेळेस फोडणी देऊ नका असं तुम्ही सांगणार नाही घरात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही लोकांना नाही सांगू शकत की तुम्ही प्रार्थना, माझी ही प्रार्थनेची वेळ असते, मला फोन नका करू. तुम्हाला परमेश्वरानं मुभा दिली नाही, तुम्ही त्यावेळेस स्विच ऑफ करू शकताय. तुम्ही त्यावेळेस फ्लाईट मोडवरती थांबू शकताय. तुम्ही जर तुम्हाला दिवसा त्रास होतो तुम्ही रात्री उठू शकताय. दिवसा तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात तर तुम्ही पहाटे उठू शकताय. दिवसा तुम्हाला प्रॉब्लेम येतात तर रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्ही प्रार्थना करू शकता. बराचसाच तुमच्याजवळ उपाय आहे, तुम्ही त्या उपायांचा अवलंब करू शकताय. हालेलुया. तुम्हाला देवाकडून कृपा मागायची, प्रभू या व्यक्तीला बदल. दुसऱ्यांना त्रास देऊन प्रार्थना नाही करत जाऊ. दुसरे व्यक्ती तुम्हाला त्रास देत राहते कारण कदाचित होऊ शकतं ती व्यक्ती नाही तर त्याच्या पाठीमागे एखादी दुष्ट आत्म्याचं सामर्थ्य असू शकतं की जे तुम्हाला डिस्टर्ब करत आहे, त्रास देत आहे, तुमची प्रार्थना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. कधी कधी माणसं पण करतात, पण तुम्हाला मात्र त्या माणसावर किंवा दुष्ट